नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण खूप चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे। ज्या ॲडची आपण वाट पाहत होतो, जिल्हा परिषदची भरती, ते ॲड आपल्यासमोर जाहिरात आलेली आहे आणि त्याची एक आनंदाची गोष्ट अशी म्हणजे की प्रत्येक जिल्ह्यानुसार ही ॲड येणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे तुम्हाला तलाठीची जशी ॲड आली होती त्यामध्ये तुम्हाला एकच जिल्हा निवडायचा होता किंवा एकच तुम्हाला पद निवडायचं होतं, असं यामध्ये नाही आहे। आणि यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे की वयमर्यादा काय आहे, एमएससीआयटी सर्टिफिकेट बऱ्याचजवळ विद्यार्थ्यांजवळ त्याचं काय आहे, एमएससीआयटीचं हे सविस्तर आपण जाणून घेऊ। कुठले कुठले तुम्हाला एक्झाम पॅटर्न काय आहे, काठिण्य पातळी काय राहणार आहे पेपरची, पेपर कोण घेणार आहे। तर सर्वात पहिले तेच सांगून देतो, पेपर आपल्या यावेळेस टीसीएस नाही तर आयबीपीएस कंडक्ट करणार आहे। तर आयबीपीएसचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। ज्या प्रकारचे टेक्निकल नॉन टेक्निकलचे विद्यार्थी आपल्याला जुळले आहे तर ते सर्व पेपर आपल्याला चाळावे लागणार आहे। तर आता बघा तुमच्या स्क्रीन समोर पहिले तर मी तुमचं हे वेतन श्रेणी लावलेली आहे। वेतन श्रेणी म्हणजे कुठल्या पदाकरिता किती वेतन श्रेणी आहे, थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवून देतो। आणि खूप चांगले पद असतात, हे जोरदार पद असतात, यासाठी बरेच जण अभ्यास करतात। तलाठीपेक्षा पण जोरदार पद आहे, कारण की इथे तुमचं थोडं वेगळं काम राहते। बघा इथं आरोग्य पर्यवेक्षक म्हणून आहे आणि एकूण 22 संवर्गासाठी पद आलेले आहे। आणि एकूण पदे बघा फक्त अमरावती विभागासाठी 653 पदे आहे। एकूण 653 पदे अमरावती विभागासाठी फक्त, म्हणजे एकूण 18,000 जाहिरात येणार आहे। त्यामुळे अमरावतीचे फक्त तुम्हाला सांगतोय मी एवढे आहे, तर बाकी किती असणार आहे आणि काय काय म्हटलेलं आहे सर्व सविस्तर जाहिरात समजून घ्या। मग तुम्ही काय करता, अर्ध्यातून स्किप करून देता आणि तुम्हाला समजत नाही। आज जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार की कशा कशा प्रकारे जाहिराती निघणार आहे आणि एकूण एक गोष्ट कशी कशी आहे। चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करू। बघा आरोग्य पर्यवेक्षकच्या 35,400 ते 1,12,400 वेतन श्रेणी आहे। इथं तुम्ही बघू शकता तुमच्या पोस्टिंगनुसार, ग्रॅज्युएशनच्या तुमच्या याच्यानुसार कुठल्या कुठल्या आहे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी बघा 38,600 ते 1,22,800 ही वेतन श्रेणी आहे। कनिष्ठ यांत्रिकी बघू शकता तुम्ही, ठीक आहे। पशु पर्यवेक्षक बघू शकता। तर प्रत्येकासाठी इथं त्यांनी काय दिलेलं आहे की त्यांची वेतन श्रेणी जाहीर केलेली आहे। तर प्रत्येकाने तुमची वेतन श्रेणीनुसार तुम्हाला एवढा पगार राहील। यामध्ये भत्ते आणि विशिष्ट काही गोष्टी ज्या ऍड होतात, म्हणजे 25,500 जर पशु पर्यवेक्षकचा असेल तर याच्यामध्ये तुम्ही 10,000 आणखी एक्स्ट्रा पकडून घ्या, म्हणजे 35 ते 40 पर्यंत तुमचं पेमेंट जाणार पहिलं स्टार्टिंगचं, कारण भत्ते वगैरे यामध्ये ऍड होते। तर बघा खूप मोठी जाहिरात आहे। अमरावती बघा, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात आलेली आहे। तर हे सर्व मी तुम्हाला इथून समोर दाखवणारच आहे। तर आता आपण वन बाय वन बघून घेऊ काय म्हटलेलं आहे। तर बघा कोण कंडक्ट करणार आहे, तर इथं बघा सरळ सेवेने भरायच्या पदेकरिता आयबीपीएस ऑनलाईन, आयबीपीएस म्हणजे हे एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करणार आहे। इथून आपल्या लक्षात येते आयबीपीएस कंडक्ट करणार आहे। ओके, तर अमरावती विभागांतरची ही पहिली जाहिरात आलेली आहे। पुढे बघू आता याच्याबद्दल आपण बघा ऑनलाईन तपशील जो दिला आहे बघा, इथं लक्षात आलं असेल तर एक्झाम केव्हा होणार आहे। बरेच जण विचारतात सर एक्झाम केव्हा होणार आहे, आमची एक्झाम किती तारखेपासून। तर फॉर्म भरायची जी डेट आहे ती आहे 5, बघा इथं लक्षात येत आहे 5 तारीख आहे 8व्या महिन्यातली, म्हणजे इथून 2 दिवसानंतर तुम्हाला फॉर्म भरता येते परवापासून। आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे 25/8, ठीक आहे। तर तारखा लक्षात ठेवा। आणि इथं काय म्हटलंय बघा, परीक्षेच्या आधी 7 दिवस आधी तुम्हाला काय मिळणार आहे, प्रवेश पत्र मिळणार आहे। जेव्हा परीक्षेचे 7 दिवस राहील तेव्हा तुम्हाला प्रवेश पत्र मिळणार। त्यानंतर बघा नेक्स्ट अर्ज सादर करण्याची सूचना। तर अर्ज सादर करण्याची सूचनामध्ये म्हटलेलं आहे, तर इथं थोडंसं व्यवस्थित वाचून घेऊ आपण। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करू नये। म्हणजे यांचं म्हणणं आहे की अशा आता एक अमरावती जिल्हा परिषदची जाहिरात आली तर असे एकूण सर्व जिल्हा परिषदच्या जाहिरात येणार आहे। तर त्यावेळेस समजा तुम्ही एकाच पदाकरिता 2-2, 3-3 ठिकाणी अर्ज करणार तर होऊ शकते, जेणेकरून अर्ज शुल्कपोटी अनावश्यक खर्च होणार नाही। तर तुम्ही एकच पद भरा, ठीक आहे। भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकृती यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षा क्रमांक आल्यास त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यासाठी जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही। म्हणजे याचा अर्थ असा होतो की समजून घ्या एक पद आहे आणि ते पद तुम्ही अमरावती विभागातून भरलं, एक दुसरं यवतमाळ विभागातून भरलं, तिसरं पुणे विभागातून भरलं, पण सर्वांची एकच जाहिरात एकच एक्झाम होणार आहे। तर एकाच वेळेस तुम्हाला तिन्ही सेंटर अलोकेट झाले आणि एकाच वेळी एक्झाम झाली, तुम्ही त्यातले समजा एकच देऊ शकले, ह्या 2चे देऊ शकले तर हे तुमचे पैसे वेस्ट जाणार। कारण की बघा परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे खुल्या वर्गासाठी आणि मागास वर्गांसाठी 900 रुपये आहे, अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा 900 आहे। म्हणून त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, तुम्ही फॉर्म 2, 4, 5, 6 कितीही जिल्ह्यांसाठी भरू शकता। फक्त सांगितलंय पैसे तुमचे खर्च होणार, एकाच वेळेस 2 एक्झाम जर झाल्या तर त्यामध्ये तुमचा लॉस आहे। ओके, कारण की त्यांनी मेन्शन केलंय, म्हणजे त्यांच्यावरची जबाबदारी त्यांनी आता काढून घेतलेली आहे। आता अर्ज भरणे व सादर करण्याबाबत सूचना इथं दिलेल्या आहे। या लिंकवर जायचं तुम्हाला www.zp.amravati.government.in, इथून तुम्हाला फॉर्म वगैरे पूर्ण भरायचा आहे। फॉर्म वगैरे कसा भरायचा ते सर्व तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर बघा
पदसंख्या, बरेच जण विचारतात पदसंख्या किती, तर 653 एवढा पदसंख्या आहे फक्त अमरावती संवर्गाच्या, ह्या अमरावती विभागाच्या. आरोग्य परीक्षेच्या 1 आहे. आरोग्य सेवक पुरुष 14 आहे. आरोग्य सेवक पुरुष 79 आहे. आरोग्य सेवक महिला 304 आहे. औषध निर्माता अधिकारी 28, कंत्राटी ग्रामसेवक 67, कनिष्ठ अभियंता 59, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 2, कनिष्ठ आरेख 3, कनिष्ठ यांत्रिकी 1, कनिष्ठ लेखाधिकार 1, कनिष्ठ सहाय्यक लिपिक 18, कनिष्ठ सहाय्यक लेखा 5, जोडारी 1, पर्यवेक्षिका बघा 8, पशुधन पर्यवेक्षक 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2. तर हे तुम्ही बघू शकता लिपिकच्या 3 आहे. इकडे पण विस्तार अधिकाऱ्याच्या काही दिलेला आहे 7. ठीक आहे, विस्तार अधिकारी सांख्यिकी 3, स्थापत्य अभियांत्रिकी 30. तर अशा एवढ्या सर्व जागा तुमच्या समोर आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. सिलेबस वगैरे सर्व दाखवतो, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ, निवांत राहा. बघा ह्या पीडीएफची जर तुम्हाला हे पाहिजे असेल, पूर्ण प्रॉपर पीडीएफ पाहिजे असेल किंवा आणखी याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी मी ॲपची मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली आहे, ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला जिल्हा परिषद, महानगरपालिका, त्यानंतर पनवेल महानगरपालिका, नगर परिषद याच्या सर्व याचा मी काय केलेलं आहे, एक एक सेक्शन बनवलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचं GR टाकलेला आहे, प्रत्येकाचं नोटिफिकेशन टाकलं आहे, प्रत्येकाचा सिलेबस टाकलेला आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला सर्व मिळून जाणार. तर आता आपण पूर्ण बघणार आहे याच व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे कोण फॉर्म भरू शकतो, एज क्रायटेरिया काय, MSCITचं काय मॅटर आहे, ते सर्व बघून घेऊ आपण. ठीक आहे, चला बघा आता तर बघा याची शैक्षणिक अर्हता, बऱ्याच जणांना शैक्षणिक अर्हतामध्ये प्रॉब्लेम होतो, तो व्यवस्थित बघून घ्या. आरोग्य परीक्षेसाठी काय पाहिजे बघा, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल, अशा उमेदवारांना नामनिर्देशितद्वारे नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर बघा आरोग्य सेवक पुरुष यांसाठी पण सेमच दिलाय. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वी केला असेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इथं वाचू शकता तुमच्यानुसार. मी थोडं स्लो मध्ये नेतो, म्हणजे तुम्ही तुमच्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जे विद्यार्थी ज्या याच्यातून अर्ज भरू शकतात त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहित पडेल. बघा औषध निर्माता अधिकारी, औषध निर्माता शास्त्रातील पदवी आणि पदविका धारण करणारे आणि औषधशाळा अधिनियम 1948 खाली नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार हा अर्ज भरू शकतात. कंत्राटी ग्रामसेवकसाठी सुद्धा सांगितलं आहे. ठीक आहे, याच्यासाठी प्रमाणपत्र पण 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा हे कृषीचं लागते. बघा स्थापत्यसाठी काय लागलाय, पदवी किंवा पदविका, म्हणजे इथं इंजिनिअरिंगची डिग्री पण चालते किंवा डिप्लोमा चालते. ठीक आहे, टेक्निकल वाल्यांसाठी कनिष्ठ आरेख साठी बघा, कनिष्ठ यांत्रिकी बघा, यांत्रिकीसाठी बघा इथं तुम्हाला कधी हे पण मागितलं, अनुभव पण मागितला काही ठिकाणी, तर तिथं अनुभव लागेल. जसं यांत्रिकीमध्ये बघा 5 वर्षाचा अनुभव आहे, काही ठिकाणी अनुभव मागितलेला नाही, तो पण दाखवतो मी तुम्हाला सर्व. ते कनिष्ठ सहाय्यक दिलेला आहे इथं, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुमच्यानुसार. कनिष्ठ सहाय्यक लेखाचा बघा सिलेबस काय, तर हे सर्व याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जे तुम्हाला पद भरायचे आहेत तुमच्यानुसार, कारण की मोठाच व्हिडिओ बनवून जाणार, याची पीडीएफ मी टाकून देणार. बाकीच्या गोष्टी पण मला महत्त्वाच्या बोलायच्या आहेत, त्याच्यावर जाऊ आपण. ठीक आहे, बघा यांत्रिकीमध्ये पण बघा इथे खाली दिलेला आहे सिलेबस, सर्व सविस्तर सिलेबस तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे. आता बघा संगणक अर्हताबद्दल मी तुम्हाला सांगून देतो. संगणक अर्हता, बरेच जण विचारतात संगणक अर्हतेमध्ये काय, तर कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परंतु इतर पदासाठी बघा इथं परंतु लागलाय, इतर पदासाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक प्रशिक्षण नुसार संगणक अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे यांनी म्हटलेलं आहे की ग्रामसेवक, कंत्राटी आणि पशुधन संरक्षण पदासाठी यांना कंपल्सरी MSCIT पाहिजे, पण असे विद्यार्थी जे कंपल्सरी नाही आहे किंवा ज्यांच्याजवळ MSCIT सर्टिफिकेट नाही आहे, तर त्यांना जॉईन झाल्यानंतर 2 वर्षाचा काय मिळणार आहे, वेळ मिळणार आहे. त्या 2 वर्षात तुम्ही MSCIT सर्टिफिकेट काढू शकता. तर हे क्लिअर झालं MSCITचं. म्हणजे जे टेन्शन होतं तुम्हाला MSCITचं की आमच्याकडे सर सर्टिफिकेट नाही आहे, तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, पण ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक यांना लागणारच आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, हे एक्झाम कशी होणार आहे. एक्झाम बघा, ह्या एक्झामचे 2 टप्पे, एकच टप्पा असणार आहे, एकच एक्झाम असणार आहे. त्यामध्ये जे टेक्निकलची एक्झाम आहे त्यामध्ये बघा 15, 15, 15 आणि 15 म्हणजे हे 60 मार्क्सचा पेपर राहणार तुमचा आणि 40 मार्क्सचे तांत्रिकचे प्रश्न राहणार आहे, जेवढे पण टेक्निकल. आणि ज्यामध्ये टेक्निकल येत नाही त्यामुळे 25, 25, 25, 25 म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता व गणित हे असे 4 सेक्शन राहणार आहे. जे आतापर्यंत जो ट्रेंड आहे प्रत्येक एक्झामचा त्यानुसारच राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क राहणार आहे. 120 मिनिटं म्हणजे 2 तासाची ही एक्झाम असणार आहे. तर व्यवस्थित जर प्लॅन बनवला, अभ्यासक्रम चांगला केला तर सर्व व्यवस्थित होईल. इथे एक टीप आहे, ती महत्त्वाची आहे बघा. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल. ठीक आहे, CBT टेस्ट ज्याला म्हणतो. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे
2-3 सत्रामध्ये. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण करणे म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की पेपर हा 2-3 टप्प्यामध्ये तुमचा होणार आहे सत्रांमध्ये. त्यानंतर बघा तुमचं एज वयोमर्यादा. बरेच जणांना एज फॅक्टरमध्ये तुम्ही बसता का, तर बघा इथं खुला प्रवर्गासाठी बघा किमान तर 18 सर्वांसाठी आहे, कमाल 38 ठीक आहे, आणि सुधारित वयोमर्यादा 40 केलेली आहे खुला प्रवर्गाची, म्हणजे 2 वर्ष वाढवलेली आहे. मागास प्रवर्गासाठी 43 आहे, त्यामध्ये पण 2 वर्ष वाढवले 45 झाले. दिव्यांग उमेदवारासाठी 45 आहे, त्यामध्ये 2 वर्ष वाढवले 47 झाले. प्रकल्पग्रस्तांसाठी 45, 2 वर्ष वाढवले 47. भूकंपग्रस्त 45, 2 वर्ष परत वाढवलेले आहे 47. अंशकालीन 55, परत 2 वर्ष 57. माजी सैनिक बघा सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष, सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 प्लस 2 वर्ष एक्स्ट्रा वाढवलेले आहे, म्हणजे दिव्यांग जसे 45 ते 47. खेळाडूंसाठी बघा 43 ते आणि नंतर 45 वाढवलेली आहे. अनाथांसाठी 43 होती 45 झालेली आहे, आणि स्वतंत्र सैनिक पाल्य वगैरे वगैरे हे असेल तर 45 होती 47 झालेली आहे. आरोग्य सेवक खुला प्रवर्ग 40 ते 42 आहे. आरोग्य सेवक महिला इथं बघू शकता, तर महिलांसाठी 45 आहे. तर हे सर्व नवीन आलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या वयानुसार एज कॅटेगरीमध्ये बसता का हे चेक करून घ्या, फॉर्म भरू शकता. ओके. त्यानंतर बघा हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे कशा कशा प्रकारची हे एक्झामचं पॅटर्न असणार आहे. तर अशा प्रकारे सर्व तुमचं राहणार आहे. आता बघा तुमचा सिलेबस काय असणार आहे. मी टेक्निकलचा सिलेबसचं पूर्ण तुम्हाला डिटेल आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे की मेकॅनिकलचा अभ्यासक्रम करता. आता जे नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो इथं मी तुम्हाला दाखवून देतो. त्यामध्ये बघा मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, कारण की IBPS कंडक्ट करणारा एक्झाम सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग आणि उत्तरावरील प्रश्न. त्यानंतर इंग्रजीमध्ये बघा जनरल व्होकॅब्युलरी, जनरल सेंटेन्स, ग्रामर, इडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड युजेस आणि कॉम्प्रिहेन्शन. बौद्धिक चाचणी 10वी लेवलची आहे. सामान्य बुद्धिमत्ता व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणितवर आधारित प्रश्न. त्यानंतर सामान्य ज्ञान 10वी, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना, संघटना कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबींशी संबंधित वैशिष्ट्ये. तर हा तुमचा पूर्ण सिलेबस आहे. यामध्ये बघा जो बौद्धिक चाचणी आहे यामध्ये त्यांनी बौद्धिक चाचणीच म्हटलंय, पण थोडंसं इथं लास्टला म्हटलंय अंकगणितावर आधारित सुद्धा प्रश्न राहणार आहे, म्हणजे मॅथवर आधारित प्रश्न. पण आतापर्यंत जे पेपर झाले TCS ने घेतले त्यामध्ये मॅथचा खूप कमी रोल जरी असला तरी पण तुम्हाला थोडंफार मॅथ प्लस मायनस कंचभागू बेव ज्याला बॉडमास इंडेक्स म्हणतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर बाकी हे यांत्रिकीचा अभ्यासक्रम आहे जो मी तुम्हाला आधीच सांगितला होता. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवून देतो, बऱ्याच काही जागा आहे, बरेच विद्यार्थी यांत्रिकीसाठी अभ्यास करत आहे, तर यामध्ये तुम्हाला अभ्यासाची लेवल वाढवा लागणार आहे. थोडंसं लेवल हे वाढत चाललेली आहे त्यामुळे, ठीक आहे. बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी या यंत्र अभियांत्रिकी व विषयातील मान्यतापत्र पदवी किंवा पदविका, म्हणजे मी आधीच सांगितल्याप्रमाणे डिग्री प्लस डिप्लोमा दोन्ही चालते, किंवा तुल्य अर्हता धारण करायचं असेल असे उमेदवार. तर तुल्यमध्ये आता कोणते येतात, ऑटोमोबाईल येते का, प्रोडक्शन येते का, याच्याबद्दल थोडी माहिती काढावं लागेल, कारण की किंवा तुल्य म्हटलेलं आहे. तर बरेच जण मला विचारतात सर बाकी येतात का, तर ते माहिती जर मिळाली मला तर मी नक्की तुम्हाला कळवतो. पण मेकॅनिकल, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट 100% हा फॉर्म भरू शकता कनिष्ठ अभियांत्रिकीचा. याच्यामध्ये जागा कमी आहे, पण ह्या फक्त अमरावती विभागाच्या जिल्ह्याच्या जागा आहे. अशा प्रत्येक जिल्ह्याच्या जागा येणार आहे. तुमच्या जिल्ह्याच्या मला वाटते पुण्यामधल्या किंवा मग बाकीच्या तिकडच्या एवढ्या भरमसाठ जागा येणार आहे. खूप चांगला चान्स आहे. अभ्यास करा, प्रॉपर प्लॅनिंग करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपची पण लिंक देतो, तिथे पण मी हे PDF टाकतो, टेलिग्रामची, आणि सोबत आपल्या ऍपवर पण टाकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.